हॅलो मित्रांनो, परत अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ऍक्च्युली मागच्या व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे. मागचा ब्लॉग बघितला असेल नसेल तर जाऊन बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलाय. बघूया काय सक्सेस भेटते, काय होते ते. बट हा, कुठे खंत नाही राहणार की स्टार्ट नाही केलं म्हणून. देर केलं पण दुरुस्त केलं. बोलतात ना, देर आहे बट दुरुस्त आहे. ते असं झालंय. स्टार्ट केलं एकदा, व्हिडिओ टाकत राहू. सो लास्ट मार्क्स पार्ट एकचा रिकॅप देतो स्मॉल, की कसं 1.5 वर्ष ट्राय करत होतं बट लोकांच्या विचारांनी ब्लॉग टाकलं नाहीये. तेच विचार केलं की काय लोक बोलतील, की तुझी परिस्थिती काय, घरात काय चालू आहे आणि तू काय हे करतोय. बट कुठे ना कुठेतरी पॅशन होतं यार, म्हणजे चालू करायचं होतं. किती ठीक आहे, सक्सेस भेटेल नाही भेटेल ती पुढची गोष्ट आहे, बट आता स्टार्ट तर करायचं होतं. म्हणून जाऊ दे, बोललो जाऊ दे, लोकांचा विचार मरू दे, लोक बोलतील बोलू दे, आपण चालू करूया. सो पहिला टाकला व्लॉग, प्रतिसाद थोडा ओके आहे, कारण पहिलीच व्हिडिओ आहे यार. युट्यूबवर पहिल्यांदा टाकली कुठली व्हिडिओ, त्याच्या आधी युट्यूबवरती फक्त बघायचं व्हिडिओज. सो थोडा टाइम लागेल, बट तुम्ही साथ दिले तर नक्की पॉसिबल होईल. ही दुसरी व्हिडिओ आहे, त्याच्यात पुढची मुंबई पुणे, कारण की फक्त वीकेंड भेटतो यार. म्हणजे वीकेंडला पुण्यावरून मुंबईला निघतो सकाळी लवकर, अर्ली मॉर्निंग. आणि मुंबईवरून म्हणजे ठाण्यावरून दुपारी मन नसेल तर निघतो. म्हणजे आज ट्युजडे आहे, ऑलमोस्ट मंडेला सुट्टी घेतलेली. आज पण कंटाळा निघाला, बट जाऊ दे बोललो, भाई पैशाचा सवाल आहे यार. म्हणून निघालो. 1:30 वाजले आता. थोडा खाली रोड भेटलाय, पडवी हो थोडा. 390 हीच मजा असते. हे कधी वाटणार नाही लो लो पॉवर आहे म्हणून. तर मग बघू शकतो, 5व्या गिअरला होतील 120 130 पर्यंत पोहोचलेली, 125 पर्यंत पोहोचलेली 5th गिअरला. मग विचार करा 6th गिअर टाकला तर भाई. तसं मी कोणाला सजेशन देत नाही एवढं पळवा म्हणून. जोपर्यंत कंट्रोल नाही तोपर्यंत पळवू नका. बट यार, हातामध्ये 20 असेल ना तर पळवल्याशिवाय राहत नाही म्हणून. बरोबर कसाही असतो. किती पण कंटाळा आला असेल ना, तरी गाडी हातामध्ये आली ना, सगळा कंटाळा निघून जातो. काय नाही, तुमचं पॅशन फॉलो करा. तुम्हाला व्लॉग बनवायचा व्लॉग बनवा, तुम्हाला कुठे फिरायला जायचं फिरायला जा. बट एक गोष्ट लक्षात ठेवा भाई, जे करायचं आहे ना ते आताच करा. इथं माणसाचा भरोसा नसतो. पुढे काय होईल कधी सांगता येत नाही. वर जाऊन सांगायचं नरकामध्ये की भाई काय पाप केलेत, किती पाप केलेत ते. कारण आपल्यासारख्या भाई घेऊन स्वर्गामध्ये घेणार तर नाहीये. कारण एवढी पाप केलेत लहानपणापासून, डायरेक्ट नरकामध्ये जाऊ. एनिवेज या टॉपिक भरकटतोय. तर हा, तेच तुमचं पॅशन फॉलो करा. बघूया आपल्याला प्रतिसाद कसा भेटतो. आता दुसरा ब्लॉग आहे हा. आता JNPT हायवे उतरेल खाली. नशीब इथले रोड तरी चांगले गेलेत ऍज कम्पेअर टू मुंबई गोवा हायवे ना. इथले रोड खूप म्हणजे खूप चांगले आहेत. थोडं जरी खड्डे बिड्डे आले ना लगेच हे काम करतात. काय माहिती मुंबई गोवा हायवेचं काय होईल आता. पाऊस चालू तर झालाय. दाखवू त्याचा पण लवकरच व्हिडिओ येईल, कारण त्या साईडला जायलाच भेटत नाही यार. 2 दिवस सुट्टी असते तरी घरामध्येच निघते जाते. कंटाळा येतो कुठे बाहेर जायला. नशीब पुण्याला जॉबला आहे म्हणून मुंबई पुणे पुणे मुंबई तरी होतं. आता फक्त विचारच केला असता टाकायचं टाकायचं टाकायचं. हो, पाऊस पडतोय बट साला गरमी, हालत खराब होते.
काय को हॉर्न दे रहा है भाई. ट्रक वाल्यांना दुपारी का अलाउड केलं कळत नाही रे. त्यामुळे ट्रॅफिक जाम होते भेंडी. भाई पोहोचेपर्यंत पाऊस नको पडू दे यार. मागे पुण्याला जस्ट टच झालं. पुणे काय बोलत त्याला, पुण्याची हद्द पार केली आणि भाई असा पाऊस स्टार्ट झाला. वाट लावली पूर्ण. कपडे पूर्ण विसर, बाकी काय नाही. तर धुवायला सुकवायला कोण नाही तिकडे. त्याला एकटा जीव राहतो तिकडे. मला ना एक कार्टूनची आठवण आली. कोणाकोणाला तो कार्टून आठवतो? पोकेमॉन असतो ना तो, चम्मचवाला हिप्नोटाईज करणारा. त्याच्या नावाप्रमाणे वाटतंय हे. जेव्हा जेव्हा अल्कदर बघतो ना ही गाडी, तेव्हा तेव्हा त्याची आठवण येते. अरे हे भाई. हा, एक्सप्रेस वेला जायचा रोड आहे, लेफ्ट वाला. सरळ ओल्ड पुणे मुंबई. सर्व्हिस केल्यापासून गाडी खूप पळते. बट सर्व्हिस कॉस्ट बघून भाई सगळ्यांची फाटेल, चांगल्या चांगल्या लोकांची फाटेल. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. जेव्हापासून सर्व्हिस केली ना, गाडी स्मूथ चालते. पिकअप पण चांगले देते. श्री शिवाजी महाराज विद्यापीठ. हा एक रोड झकाच आहे. म्हणजे जरा पण खड्डे वगैरे दिसतात नाही या रोडवरती. केलंय जे ते. कारण आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे ना, झाडं वगैरे मस्तपैकी. बाय द वे क्वालिटी जरा सांगा मला कशी आहे क्वालिटी, कारण की मागचा जो ब्लॉग होता पार्ट 1 तो 2K 60 FPS मध्ये शूट केलेला, आणि हा जो ब्लॉग आहे मी तो 1080 120 FPS मध्ये शूट करतोय. 120 आहे की 60 काहीतरी आहे, बट शूट 1080 मध्ये शूट करतोय. क्लॅरिटी आणि आवाज जरा सांगा मला, प्रॉपर येतोय की नाही आवाज. आणि 2 दिवसात हेल्मेट खूप वेळा भिजलाय, सो आतला माईक वगैरे भिजला असेल. सो मला माहित नाही आवाज बरोबर येतोय नाही येतोय. तर ब्लॉग अपलोड करेल तेव्हाच माहिती पडेल. लालपरी खूप महिने झाले लालपरीने प्रवास नाही केला. पावसात एक दिवस जायला पाहिजे. रत्नागिरी साईड जायला, दापोली रत्नागिरी त्या साईडला प्रवास करेल लालपरीने. ते पण रात्रीचा मजा आहे, नाही तर अर्ली मॉर्निंग. लाईफ करायला लागतं, पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल. 34चा ॲव्हरेज देते फिलहाल.
34 ड्यूक 390 सही आहे यार. बट पुढे अजून 35-36 पण काढेल मी, त्याचा एवढा इश्यू नाही आहे. कारण की मुंबई ते पुणे जाते वेळी ना 35-36 पर्यंत निघतो ॲव्हरेज. कारण दुपारचे टाइम असताना इंजिन थोडा गरम होतं, पिकअप थोडा जास्त घेते आणि ट्रॅफिक वगैरे असतं त्याच्यामुळे. बट जेव्हा पुण्यापासून मुंबईला येतो ना अर्ली मॉर्निंगला, तेव्हा 37-38चा पण ॲव्हरेज देते भाई गाडी. म्हणजे मी स्वतः शॉक आहे यार. म्हणजे 390 35च्या अबो ॲव्हरेज देणं म्हणजे भाई एक. घ्यायच्या अगोदर मी रिसर्च केलेलं. मॅक्स टू मॅक्स लोकांनी बोललेलं 30, 31, 32च्या वरती गाडी ॲव्हरेज देत नाही, कितीही कसंही चालवा. बट ॲक्च्युअली मध्ये जेव्हा मी घेतली ना, ते पण सेकंडमध्ये घेतले. ज्याच्याकडून घेतली त्याने फक्त 5 वर्षामध्ये फक्त 7,000 चालवलेली. आणि आता बघू शकता 21,400 चालले. कधी घेतले? जुलैमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष, हो 10 महिन्यामध्ये मी 14,000 किलोमीटर चालवली. 14,000 10 महिन्यामध्ये. हेच आपलं मुंबई पुणे पुणे मुंबई रनिंगच होते म्हणून जास्त होतं. आणि मी खूप शॉकिंग झालोय की पहिल्या राईडमध्ये ना, जेव्हा मी घेतली, विकत घेतली त्याच्याकडनं आणि जेव्हा सर्व्हिसिंग वगैरे केली, पहिल्याच राईडला भाईनी 34-35चा ॲव्हरेज दिला. त्यावेळेला काही नवीन होतो, तो जरा हातबीत साफ करायला थोडा टाइम लागला. बट आता मी इझिली ॲव्हरेज जर बघायला गेलो ना, ओव्हरऑल जाऊन येऊन 35चा ॲव्हरेज निघतो माझा. वन साईड जायला पुण्याला 35-36चा, आणि तिकडनं पुण्यावरून मुंबईला यायला 37-38चा सकाळ सकाळ. चांगला ॲव्हरेज येते. आणि स्पीड पण म्हणजे चालवतो पण असं चालवत नाही की 50-60च्या स्पीडला. हा ॲव्हरेज म्हणजे 60-70ची स्पीड असते, 80ची स्पीड असते. बट मध्ये मध्ये रेमटवतो. आता बघितलं असेल 130-140 पण रेमटवले मी. So, खाली रोड असेल की रेमटवतो मी. आणि ब्रेकिंग ॲग्रेसिव्ह असते माझी कधी पण. तर त्याच्यामुळे पिकअपचा इश्यू होऊ शकतो कधी. बट ठीक आहे, ॲव्हरेज चांगला देते माझ्या मते तरी. माझ्या काय सगळ्यांच्याच मध्ये ॲव्हरेज खूप चांगला आहे. पण 390cc गाडी 35-36चा ॲव्हरेज देणं म्हणजे खूप शॉकिंग आहे. त्याच्यासाठीच मला ही गाडी आवडली. कारण ब्रेकिंग एक नंबर आहे, लुक्स तर आहेच, पॉवर पण खूप आहे. फर्स्ट गिअरलाच खूप पॉवर जनरेट होते. थोडा पण रेस असं केलं ना लगेच उठते गाडी. ऑल दो BS3 पेक्षा थोडा कमी पॉवर आहे, बट ठीक आहे त्या मानाने आहे. म्हणजे कुठे रिग्रेट नाही झाला. हा सर्व्हिस थोडा कॉस्ट आहे. मी स्टार्टिंगला जेव्हा पहिली सर्व्हिस केलेली ना, 3-3.5 हजार फक्त खर्च आलेला. तेव्हा मला वाटायला नाही, लोक बोलतात पागल आहेत ते 7,000-8,000 बोलतात. बट नाही यार, ॲव्हरेज सर्व्हिस कॉस्ट ती 7,000 जाईलच. 7K कुठे नाही, तुमचं 3 महिन्यात 4 महिन्यात 7,000 जाईलच सर्व्हिस. बट त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल ना मजा येते ही गाडी. रोडवरती एक प्रेझेन्स वाटतो. जेव्हा रेव करतात ना तुम्ही, दोन लोक बघतात की हा बाबा गाडी आहे कुठली. आणि कसं रनिंग हायवे ते हायवे असते, सो मला नॉर्मल गाडी घेऊन जमली नसती. आणि ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले होते, सो घेतली. बोलले जाऊ दे बघूया. घाटामध्ये जरा जपून चालवावी लागते, साला कधी पण कुठून पण गाड्या येतात. प्रॉब्लेम टू व्हीलरचा नाही, प्रॉब्लेम फोर व्हीलरचा आहे. साला त्यांनी ठोकले की आपल्याला लागतील बरोबर घोडे, त्यांना काय. माकडं दिसत नाहीयेत, झोपले असतील बिचारे, खूप कामं करतात ना. शिंगरोबाचं मंदिर आलं. शिंगरोबा कोणाकोणाला माहिती आहे? शिंगरोबाचं हिस्ट्री काय आहे, इतिहास? प्लीज मला कमेंट. ते पण याच्या आईचा घोडा याच्या. जय शिंगरोबा.
छोटी पोरगी आहे म्हणून काय बोललो नाही. काय शिस्त लावलेलं मागे बघत नाही काय नाही भेंडी. घाटामध्ये गाडी बंद पडली ना की यायला लागतं रे. कारण गाडी चढवायची म्हणजे ना डोक्याला शॉट असतो घाटामध्ये. नवीन नवीन ड्रायव्हर असताना त्यांना समजत नाही कसं घाटामध्ये चढवायची गाडी, आणि मग बंद पडून बसतात. चलो भाई घाट सेक्शन. हे बघ लव बर्ड्स कुठे वरती चढलेत. रस्त्याचं काम चालू आहे. नशीब रस्ते बनवा भाई, नीट बनवा इथले. इथलाच एक पॅच एकदम खराब आहे. इथला होता आणि पुढचा होता, पुढचा कव्हर झालेला आहे. एवढे खड्डे आहेत ना भेंडीच्या गावात. नशिबा पुढे रोड तरी चांगला केला. त्याला काय मरायचंय का भाई, हायवे आहे का? त्या आईचा MH04 GM2100 ठाण्याची गाडी आहे भेंडी. ठाण्याचं नाव बदनाम करतोय ना. त्याला काय जायचंय का लवकर? आपण MH04 आहे आईच्या गावात. ठाण्याच्या पब्लिकला झाले काय? तिथे आम्ही एवढ्या शिस्तीमध्ये गाडी चालवतोय, ही लोक भाई नाव खराब करत आहेत. हा बघ MH14 कसं शिस्तीत गाडी चालवतोय. रस्ता दिसतोय बाजूने जायला, बट नाही, आपण लाईन मध्येच जायचं. एवढी शिस्त पुणेकरांना कधीपासून लागली भाई? काय मस्त मौसम आहे भाई, एक नंबर. हे काय आहे का गाड्या अशा लागल्यात? ट्रेजर आइलैंड. क्या है ट्रेजर आइलैंड में आज? देखिए झंड आले यार. एक्साइटमेंट. हा बघ आता रॉंग वेने आणतोय. जरा पण लाज लज्जा शरम नाही रे यांना. महाराष्ट्र शासन लिहिलंय आणि चालत होतं, रूल फॉलो नाही करत. आम्ही बोललो की विवाद होता भेंडू. भाई लोग आगे बारिश गिरने वाली है. पुढचं काहीच दिसत नाही ढगामध्ये. पाऊस मजबूत पडणार आहे. वातावरण मस्त झालंय रे. याच्यामध्ये सोबत कोण असला असता ना यार, एक नंबर वाटलं असतं. पण काय करणार आता, जिंदगी झंड आहे भेंडी. नाही ना सोबत भाई आपल्या. आपली गाडी आहे की सोबत, नेहमी सोबत राहणार आहे.
पूर्ण काळोख केलंय. कोण बोलेल का 3:30 वाजले दुपारचे? टाटा कर. जा ना भाई.